Co-powered by Techno. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि सभेसाठी पहाटेपासूनच लोक जे आहे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। फक्त महाराष्ट्रच नाही तर शेजारी असलेल्या आदिलाबाद परिसरामधूनही बंजारा समाजाचे बांधव जे आहे ते सभास्थळी यायला सुरुवात झालेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। बघा काही लोक कालच आलेले आहे आणि या ठिकाणी हे बघा हे कालच आलेले आहे आणि हे दृश्य आपण बघू शकतो रात्रीपासून, कारण की आज सकाळी 11 वाजता ही सभा आहे। आणि हे बघा हे सगळे सिनियर सिटीजन आहे। हे काका आदिलाबादवरून आलेले। काका कुठून आले? आम्ही आदिलाबाद बेला मंडल सभेसाठी। हो, कोणी आणलं तुम्हाला? हां, तुम्हीच आले? आम्ही झालो स्वतः आले? हो। तुम्ही कधी आले काका? रात्री 4 वाजता। 4 वाजता कशासाठी आले? करीवर का मोदी येऊन राहिले म्हणून, मोदी येऊन राहिले, पंतप्रधान येऊन राहिले ना त्याच्या करताना हे नक्की हे सगळे या ठिकाणचे लोक। का तुम्ही कधी आले? काल आलो। किती वाजता? काल आलो 3 वाजता। कुठून आले? यवतमाळहून। हो, हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी लोक पहाटेपासून यायला सुरुवात झालेली आहे। काही काल लोक आले। काका इकडे या, कशासाठी आले तुम्ही? आम्ही लोकांना सोहळा बघायला, नंगाऱ्याचं लोकार्पण सोहळा बघायला आलो सर आम्ही। मोदीजींची सभा आहे या ठिकाणी? हो, 10 वाजता आहे मोदीजींची सभा, ते बघण्यासाठी आलो सर आम्ही। नक्कीच लोक काल रात्रीपासून यायला सुरुवात झालेली आहे। नगारा भवनचं लोकार्पण या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि ही सुरक्षा व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय। चोख सुरक्षा व्यवस्था आहे। 2 लाखपेक्षा जास्त लोक या ठिकाणी सभेसाठी येतील असं नियोजन जे आहे ते या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस सुरक्षा जी आहे ती चोख आहे। सकाळीपासूनच सुरक्षेच्या ठिकाणी लोक रांगा लावून आहे आणि जवळपास 11:30 वाजता ही सभा जी आहे ती सुरू होणार आहे। बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या या पोहरादेवीमध्ये संपूर्ण देशभरातील बंजारा समाजाची आस्था या ठिकाणी आहे आणि त्यामुळेच आजची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, पोहरादेवी, वाशिम। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।